कोल्हापूरच्या कला परंपरेतील नामांकित कॅलेंडर आर्टिस्ट दिवंगत पी सरदार यांच्या कुंचल्यातून साकारलेलं बाल प्रभू श्रीरामांचं चित्र शिर्डीच्या श्री साई मंदिरात होतं। हे चित्र जीर्ण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सरदार कुटुंबियांनी साई देवस्थानशी संपर्क साधत मूळ चित्रावरून त्याची प्रत तयार करून देण्याची इच्छा व्यक्त केली। देवस्थानने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर सरदार कुटुंबीय आज हे चित्र घेऊन शिर्डीला रवाना झालेत। 6 एप्रिलला रामनवमी दिवशी हे चित्र साई मंदिरात लावण्यात येणार आहे। अनेक मातब्बर चित्रकारांनी कोल्हापूरची कला परंपरा समृद्ध केली आहे। याच परंपरेतील नामांकित कॅलेंडर आर्टिस्ट दिवंगत पी सरदार यांनी साकारलेल्या देवी देवतांच्या प्रतिमांचं आजही मनोभावे पूजन केलं जातं। त्यांनी 1953 साली प्रभू रामचंद्रांचं बालपणीचं मोहक चित्र साकारलं होतं। त्यांची ही चित्रकृती 1958 साली शिर्डीच्या श्री साई मंदिरात लावण्यात आली होती। 67 वर्षांहून अधिक वर्ष लोटल्यानं ही चित्रकृती जीर्ण झाली। पी सरदार यांच्या कुटुंबियांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिर्डी मंदिर संस्थानशी संपर्क साधत मूळ चित्रावरून एक प्रत मंदिरात लावण्यासाठी पाठवण्याची इच्छा व्यक्त केली। संस्थाननं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यानुसार सरदार कुटुंबियांनी मूळ चित्राची प्रत तयार केली आहे। ही प्रत घेऊन सरदार कुटुंबीय आज शिर्डीकडे रवाना झालेत। प्रभू श्रीरामांची बालरूपातील ही प्रतिमा येत्या 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी साई मंदिरात विधिवत पूजा करून लावण्यात येणार असल्याचं कॅलेंडर आर्टिस्ट पी सरदार यांचे नातू तारिक सरदार यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं। एक चित्र 1958 साली दिलं आजोबांनी, तर तो चित्र आता जीर्ण झाले असल्यामुळे संस्थानाला मी एक लेटर लिहिला जेणेकरून तो चित्र परत नव्याने यावे आणि त्यामध्ये जो काय त्याचा कालावधी वाढावा अशी माझी इच्छा होती। तर लेटर तिथनं आल्या असल्यामुळे त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे आणि तो लेटर आता मी 4 तारखेला निघालो आहे इथून कोल्हापूर टू शिर्डीला आणि तो संस्थानाला आम्ही देत आहोत। शिर्डीच्या श्री साई मंदिरात कोल्हापूरच्या कलाकाराचं चित्र त्यांच्या पश्चातही सन्मानानं झळकणं हा कोल्हापुरातील सर्व कलाकारांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं कलाशिक्षक आणि कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक प्रशांत जाधव यांनी सांगितलं। कोल्हापूरच्या अभिजात चित्रशैलीतील भारतीय कॅलेंडर चित्रशैलीचे बादशाह पी सरदार यांचं प्रभू श्रीरामाचं चित्र शिर्डीच्या संस्थानानं जे शिर्डीच्या पायथ्याशी हे चित्र आज जातं। एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या एखाद्या चित्रकाराचं हे चित्र 1958 साली चित्र त्या ठिकाणी गेलं होतं। पुन्हा हे चित्र रामनवमीच्या निमित्तानं शिर्डी संस्थानाला जातं आहे। साईबाबाच्या चरणी हे अर्पण होणारं चित्र खरोखर एक कोल्हापूरच्या चित्रकारासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। पी सरदार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चित्रकृतींमधून साकारलेल्या देवी देवतांच्या प्रतिमा यापूर्वीच्या आणि यापुढच्या पिढ्यांसाठी पूजनीय आहेतच। याशिवाय देवी देवतांच्या प्रतिमांसोबतच्या सबका मालिक एक, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, कण कण में भगवान या प्रचलित झालेल्या वाक्यरचना मूळ त्यांच्याच आहेत। मूळचे हातकणंगलेचे पी सरदार यांनी आयुष्यभर कलेची आराधना केली आणि कलेनं सुद्धा त्यांना भरभरून दिलं। अशा या कलाकाराचं चित्र पुन्हा एकदा शिर्डीच्या साई मंदिरात लागणं हे कोल्हापूरच्या कलाविश्वासाठी अभिमानास्पद बाब आहे।